अचानक पाऊस आला आणि आमची एवढी जबरदस्त धांदळ झाली ना. चला पाहू काय झालं. तर मंडळी सगळ्यांना राम राम बघा. आणि सकाळीच ना आपण आवरून बिवरून नाही एकदम गंदबिन लावून चाललो होतो गावात जाऊन म्हणलं थोडा औषधच घ्यावा नाही का. लय कंटाळा आला होता म्हणजे शेताला बघा नाही तर माणसानं दुसरं कशाला. मग आपण डायरेक्ट गेलो आपल्या भावाच्या मेडिकल. तो तर एवढा खुश झाला ना भाई पार मला वेगळंच वाटलं नाही का. डायरेक्ट हा आमचा गणुदा म्हणजे लय जुना मित्र बघा. मी याच्या पाहूनच पाखवाजो आजो शिकलो बघा. आणि ना आमचा बाबू दादा तुम्हाला तर माहितीच असं कोण या घरी येतोय कुठं का डायरेक्ट शेतातून फोन नाही का. डायरेक्ट शेताकच बोलावलं राव. अवघड आहे का नाही माझं पण. शेतात चालूच होतं त्याच आमच्या हरिणानाच्या वावरातून गेलो. ड्रायव्हर नवीन पण बाई पहा ना तुम्ही डायरेक्ट एका रेषेत काम नाही का. आता तुम्ही म्हणशा ना आजी करते काय तर आजी ना लसूणची लागवड करीत होती ना की एकदम पारंपरिक आणि जुन्या पद्धतीने. रानात येत्यात हरणं म्हणलं वाट पावा. पण बाबा म्हणे तू हरणांची वाट पाहायला जाशील आणि यायचा हरणांचा पप्पा म्हणजे वाघ बाका. घरी आलो आणि गुरं बांधली आणि हे पावसाचं वातावरण एकदम भयानक होऊन गेलं नाही का. आणि आपली सोयाबीन पण वावरत होती म्हणजे बाबा होते सोयाबीन जवळ. पण बाबाला एकट्याला काय जमत आहे का. आपल्याशिवाय कोणतं काम होणं शक्य आहे का. अवघड आहे का ना. विषयच खोलेड आहेत. पण आपण आहे ना बाबाच्या 2-4 शिव्या खाल्याच बघा. बाबा म्हणे मोबाईल ठेवा आणि काम कर. काय ते मोबाईल नाही का अवघड होऊन गेलं. विषय म्हणजे नाही का आपल्या गावाला आहे ना डायरेक्ट पावसाची एवढी गरज होती ना. आणि डायरेक्ट पाऊसच आला नाही का. एवढं भारी वाटलं ना नाही का. मस्तच वाटले. तेवढ्यात आमच्या आई साहेबांचा फोन आला नाही का. म्हणे बाया चालल्या सगळ्या घरी पावसाचं वातावरण झालं न्यायला मला नाही का. बाया म्हणजे कोण आपल्याच बाया सगळ्या नाही का. बाबू दादाची मम्मी येईन ते चालली होती सगळी कामावरून घरी. आणि जे व्हायचं होतं ते झालं शेवट. आम्ही ना डायरेक्ट भिजूनच गेलो गाडी. अवघडच विषय होऊन गेला राव डायरेक्ट लय खतर.